मी माझी जिंदगीचे चंद तजुर्बात सांगूच्या फुडे खास आपण सांगू आता की मी सन 43 भितर गालिबन अंजुमन इस्लाम शोएब स्कूला भितर बायसे उस्ताद मुकर्रर जालो आणि तिका तकरीबन 3 वर्षाचा तदरीसी खिदमत अंजाम देते माका तिका खास तौर पर दीनियात आणि उर्दू से दिलचस्पी होती आणि मुझी तालीमेचो निक्को असर होतो आणि मुझे अंदाजात इसी होते कि माका कि ये मुझी जिंदगी बहैसियत उस्ताद कस गुजरतली होती तिंगाचे हेडमास्टर ये मुल्ला साहब बड़ी मोहब्बत करते होते आणि अंजुमनाचे मामलात भीतर अक्सर मशवरा करते होते त्याच्या दरम्यान काय झाले का उसका 1946 या 47 भीतर एक फैसलाकून इलेक्शन आलं आणि आमचे गावात टिकून एक सीट वसूचे होते मुसलमानाची ती सीटे तर एक तरफ जनाब हाफिज का साहब उम्मीदवार रहे दूसरी तरफ जुकाकू शमशुद्दीन साहब उम्मीदवार रहे जुकाकू हाफिज का साहब बंबई राहते होते शमशुद्दीन साहब गावात होते आणि त्यांची तर मोठी अहलियत होती बल्कि अय्यद सिद्दीक आणि यमीम सिद्दीका मग आमचे कौमाक पचरी सही रास्ता पर घालूच्या सबब आणि गावाची रहबरी करूच्या सब शमशुद्दीन साहेबाचो व्हडलो पार्ट आहे ते शुरू भितर का केले का पुस्तक आम्ही मालदार माणसाक हमवार के टुकड़े मालदार माणसे त्याचे भितर जनाब एस.एम. सैयद अबू बकर साहब मौलाना कोण होते एस.एम.बी. कोण होते ही सब माणसे वादा केले की तू इलेक्शना उभे राहिला आम्ही तुझी मदत करता हाफिज साहेब जरा देर टुकून देर झाला मग जागले आणि ते मुंबई भितर राहून कस गावात इलेक्शनाची तयारी सुरू केली ते वक्तार मुझे तरी मुझे ताल्लुकात त्यांचे तरी बालिहाना होते त्यांचे तरी बैसतो उठतो होतो त्यांचे गुफ्तगू करतो होतो त्यांच्याशी जागतो होतो आणि बड़ी मोहब्बत होती डॉक्टर कादिर मीरा को ते वक्तार मुंबई डेंटल सर्जन होते ते मी आणि हाफिज का साहब आमची तिघी जणांची एक जोडी आम्ही अक्सर बैसून जापूचे हाची मजाक सबस करते होते जता इलेक्शनाचो दौर आयलो तरी स्कूलात मोदी गैरहाजरी ज्यादा जाऊन शुरू करी माका कहूँ बच्ची हाफिज का साहेब या इलेक्शनात कामयाब जाऊं का करूं वडली आरजू आणि वडली तमन्ना होती एक मतलब मका हेडमास्टर साहेब आपण पुसले सांगले की मुनिरी तू बार बार गैरहाजर रावच्यान तालीमी हालत मदरसाची कमजोर जाते वर तुझे मका भली तवक्को असे की मदरसाचे सुधार भितर तुझो भली हिस्सा राहतो तासो तू जरा गैरहाजरी कम करो इलेक्शनात दिमागा भितर गुद सवार होतो मैं हेडमास्टर चांगलो काका बदलान मैं मुझी मर्जी मुताबिक मैं छुट्टी घेतो अगर छुट्टी देने बदे मुझे हे इस्तीफा मंजूर करने का गेलो चुनाची इस्तीफा देऊन तिकाटून खाट डाऊन आयलो आणि हे इलेक्शनाचे भूता भितर नोकरी मुलाजिमत जन्माची तालीम काही खैलात केलं फौरन इस्तीफा देऊन अलग झालो आणि हे इलेक्शनाचे कामात राहतो 20 शरीक राहतो हाफिज साहेब वडले अक्कलमंद माणसे आणि कंट्रोलिंग पॉवर त्यांच्या भितर भली ज्यादा होत ते वैसल्येकडे सोचते होते की भाटकले इलेक्शनाची कामयाबी का सा करू का सो भले तो किताबा भली तकरीरों भली अखबारात प्रोपेगेंडा वगैरह सा शुरू झाला के दौरान भीतर मुंबई मुस्लिम लीग की सिक्रेटरीशिप जो सवाल है जुकाको शमशुद्दीन साहब को मुझे मुंबई और मुझे जैसे कोशिश करते सिक्रेटरीशिप को कोशिश करते रहे आम्ही को अपने तौर पर हाफिज का साहेबाची हिमायत पर कोशिश करते रहे नतीजा हो झालो कि मुंबई भीतर मुस्लिम लीग जो सेक्रेटरी हाफिज का मुंतखब करून घे एक आमका सहारा मिळलो कि मुस्लिम लीगेची तिकीट घेऊन उकाळताना हाफिज का साहेब सेक्रेटरी वाटत नाही का ते वक्तार इब्राहिम चुंद्रीकर मुस्लिम लीगेचे सदर होते
जापणी बढते गेली. आखिर आमच्या कौमाचो जोश, रुझान आणि परेशानी पलते तंजीमवाले एक फैसला ठरवले. हे तंजीमेचे जलसा भितर जे कोणाक अक्षरियत जातली तेकाक उमेदवार करतो. आम्ही सगळे गावात गेले. हा तितका साहेब कोण गावात गेले. 2 ऑफिस चालते होते. एक हाफिजका साहेबाचे, एक जुकाकू साहेबाचे. जेव्हा हो ऐलान झालो की तंजीमेचे मेंबरकच वोट देऊचे हकदार राहतले आणि वोट जे कोणाचो ज्यादा जातलो तो कौमातातील नुमाइंदो जातो. तंजीमेचा फैसला झालो की मौलाना सैयद अबूबकर मौलाना ते जलसाची सदारत करतले. हल्ली हुशार माणसे होते, ते बोलले दानिशमंद माणसे होते. त्यांचे नुमाइंदे, त्यांचे सीआयडी तारियाई जाऊन होते. हाफिज साहेबाचे सीआयडी तारियाई जाऊन होते. ती राती तंजीमेची मेंबरे शायद 12 घंटे रात सर तंजीमेची मेंबरशिप ओपन रखली म्हणून सांगला. मग एक तरफ हाफिज साहेबा घरी बसला, दुसरी तरफ जुकाकू साहेबाचा ऑफिस आहे. हर 15-20 मिनिटे मग 25-30 माणसे मेंबराची लिस्ट पेटवून देऊन होती. नतीजा हो झालो की ती एक रात्री गालिबन 1500 मेंबर करून गेले तंजीमेचे. खंवसही जलसा असे आणि वोट घालू पैसून त्यांची नावे भरून ते मेंबरशिप घेऊन हाफिजका साहेब आणि जुकाकू साहेब त्यांचा सालाना चंदा देऊन मेंबर करते. गावात एक हुजूम होतो. सक्कन आयले तोपरा 2 घंटा जलसा. एक तुफानी कैफियत असे गावाभितर. हाफिजका साहेब कोण गावात वाटेत. ज्या आम्ही 2 घंटा शिवाय माणसे जमा झाला आता पण पलते राहिले. सैयद अबूबकर मौलाना येऊन पावले नाही. त्यांचे नुमाइंदे उसून सांगते वाटेत की कोणाक अक्षर येत असे, कोणाक अक्षर येत नाही. त्यांचे नुमाइंदे उसून सांगते वाटेत. 2 घंटा तो वक्त आयलो. मौलाना सैयद अबूबकर आयले नाही. त्यांना कळले हाफिजका साहेबाची अक्षरियत असे, अगर मी गेला नसे जुकाकू साहेबाची अक्षरियत मिळूचे नाही म्हणून. आणि ते जुकाकू साहेबाकडे मदत केले, सांगले होते की मी तुझी मदत करतो म्हणून. नतीजा काय झालो कारण 2.5 घंटा हरी वाट आपण आम्ही जलसाचो एहतिमाम केला. हाफिजका साहेबा त्याचा जलसा बिकट घोरमुका झाला. तकरीबन 400-500 माणसाचो जुलूसा तरी मौलाना हाला भितर आहे. त्याचा मौलाना हाळ्यात मुकरर होतो. आखिर फैसला तिंगा असली माणसे मिळून फैसला केले का बोला हो जलसा जाऊन कास मौलाना अगर आयले नाही तरी कोणा दुसरा मुंतखब करू का. ते जलसा भितर हकीम हाजी फकी सदर मुकरर होऊन गेले. ते एक दरमिशी तकरीर केले. गालिबन मेको काही केलो. दुसरी कोण 1-2-4 तकरीरो झाली. 5-15 मिनिटे भितर इलेक्शनाचा जोर आलो आणि हाफिजका जिंदाबादचे नारे झाले. जो शमशुद्दीन साहेबांची ही माहिती एकले उठून गेले. त्या विजी जुलूसा जरिया हाफिजका साहेबा घरी आले. हो इलेक्शन एक अजीब इलेक्शन होतं. आणि ते वक्तार आमचे जिल्हा कारवारचे मुस्लिम नुमाइंदा एकच होतो. एक सीट होती असेंब्ली भितर मुस्लिम नुमाइंदाची. सगळे कारवार डिस्ट्रिक्ट भितर. नतीजा काय झालो का मुस्लिम लीग पार्लिमेंटरी बोर्डा भितर बंबई प्रोविन्शियल मुस्लिम लीग पार्लिमेंटरी बोर्डा भितर हाफिजका साहेबा तिकीट ठेवली. आमची खुशीची काही इंतहा नव्हती. आमका त्याचा नॉमिनेशन फाईल करू वसुची असे शमशुद्दीन साहेब तिंगा टेकून अपील केले सेंट्रल मुस्लिम लीगा भितर. तेजे भितर ते वक्तार वचनी त्याचे खास माणसे लियाकत अली खान होते, इस्माईल साहेब होते, चुंद्रीकर होते, हाजी हसन अली पीर भली सभांचे होते त्याच्या भितर सेंट्रल बोर्डा भितर. आणि मरहूम लियाकत अली भली चालाक माणसे होते. ते पार्लिमेंटरी बोर्डाचे सदर होते. ते मुंबई भितर येऊन चौपाटी भितर आपलो कॅम्प केले आणि एक नुमाइंदा आपण त्यांच्याकडे इंटरव्ह्यू घेऊन सुरू केले. ह्यारी सैयद अबूबकर मौलाना कोला साहेबू आणि हे किस्माची व्हडली जिम्मेदार माणसे जुकाकूची अपील मंजूर जाऊन का म्हणून जद्दोजहद करते. पार्लिमेंटरी बोर्डा भितर एक सत्तार शेख म्हणून होतो. तो केरळाचो माणूस. तो आमच्या कौमाचे ते का भली तालुकात होते, मौलानाचे तालुकात होते, कोला साहेबूचे तालुकात होते.
हे साथ त्यांच्यावर प्रेशर घालते राहिले आणि का झाले का प्रश्न तुमका ताज्जुब जाईल दोन्ही तर्फा पार्लिमेंटरी बोर्ड मुंबई यायला मग दोन्ही तर्फाचे रोजाना हजारो टेलिग्राम होते डिस्ट्रिक्टचे मुख्तलिफ ठावावेला नव्हते होते आणि सकरात उठला टेलिग्रामाची अट्टी पलवून लियाकत अली घाबरतो होतो हो का मॅम मिला हजारो टेलिग्राम गेले इंटरव्ह्यू झालो नतीजा आउट झाला आमका फांसई नॉमिनेशन कारवार वचून फाईल करूचे असे आणि मी तुमका सांगलो मी ऑफिसकाचो हिमायती होतो अखेर का केले का बरं नतीजा राती आउट जातलो आम्ही हिंगातून नॉमिनेशन पेपर्स फाईल करूच्या सबब कारवार वचा तात्यान भटकले टिकून शमशुद्दीन साहेबाची नॉमिनेशन फाईल करूच्या सबब भटकलेची खास जिम्मेदार माणसे असली घेऊन काही कारवार आले आम्ही कारवार वसू गेले आम्ही इंतजाम केले होते जिची पार्लिमेंटरी बोर्ड नतीजा डिक्लेअर करतो आमका फौरन टेलिग्रामान खबर करू बस कोणतो तरी स्टेशना पर खबर केला ना आम्ही हर स्टेशना पर ते नोटीस बोर्डा पर आमचो काही टेलिग्राम असे काम पडले दुसरे दिसा सकनात पावले आम्ही बेलगाम पावले बेलगाम में कॉल डाउन नोटिस बोर्डा पर पढ़ना ऑफिस का फलानो पैसेंजर बोलून एक टेलिग्राम है त्याच्या भीतर बरोबर होते एक इजेकर बोलून ऑफिस का तो एक मॅनेजर होतो तिघा त्याच्या भीतर बरोबर होते शमशुद्दीन सफील्स एक्सेप्टेड हे जात हे खबर आम्ही बाहेर पडला बेलगाम सर पावला मी वाटे डॉक्टर कादिर मीरा वाटे आणि ऑफिस का साहेब वाटे आमका कातरला रखत नव्हता पण का करूचे एक खैला विषय नाही आम्ही एकटी इज्जतेसही रुखसत केले बंबई टिकून माणसे आणि आम्ही बाहेर पडवायचे येता हुबली येऊचे असे आणि आमका अकस्मातची खबर मिळूच्या आम्ही भली परेशान झाले ते आमचे कादिर मीरा साहेब भली सा तसली देते रहे तो चाहिए इकबालाचे अशार जो खोया गया एक नशेबन तो क्या गम मकामात आओ फगा और भी हैं हे किस्माचे अशार वगैरह पढ़ून ते खुश करते रहे मगर खुश केंचे जाऊचे असले बहरहाल जाओ का झाला ना आम्ही धारवाड बचाव धारवाड वचून उतरले धारवाड थिंगा एक अकबर म्हणून कॉन्ट्रॅक्टर होतो एका क्वचिनी इलेक्शना उभे रावचे मंत्री आमचे डिस्ट्रिक्ट कारवार भितर आणि हिस्का साहेब येवचे आसात ते माणसे त्यांची जिम्मेदार माणसे इस्तकबाल करून धारवाड स्टेशनावर पळयले बहरहाल आम्ही अकबराकडे वचून उतरले उतरून हिस्का साहेब बोलले येता आपण मुंबई आपण ते कारवार वचूचे नाही मुनासिब नाही होता तिघा बस्ती महमूद बोलून एकलो होतो तो भली बनवून करून तिने कारवार जाएंगे बोलून माका तयार केलो ऑफिसरी वसुकात कारवार कादिर मीरा साहेब आणि हिस्का साहेब त्या धारवाडकाच राहिले ती आठवून ते वापस मग गेले मी इलेक्शन फाईल करू तो वक्तार बस्ती महमूदासही सगळं डिस्ट्रिक्ट त्याच्या कारावर घुमते कारवार पावलं आमची माणसाचो एक हुजूम असे आणि आमका मुखालिफ कॅम्पा भितर ओळखतात बहरहाल ते वक्तावर जज्बात ऑफिस का जाऊन काच पण होते आणि सा जिम्मेदार माणसे होते मिटिंगा पडलो आणि वापस गेलो आमची शिकिस्त झाली होती ना आम्ही वापस गेलो अकबर नॉमिनेशन फाईल केलं अकबर धारवाडचो एक व्हडलो कॉन्ट्रॅक्टर तांबड्यावालो माणूस हे पुढे कोण गावात एक इलेक्शन झालं होतं 37 भितर ते इलेक्शना भितर मरहूम आईएस सिद्दीक सगळे जिल्ह्याचे एक नुमाइंदे जाऊन उभे राहिले एक तुफान त्यांचे मुकाबला अब्दुल करीम कित्तूर बोलून धारवाडचा एक वकील उभे राहिला होता आमची सब्बस माणसे बाहेर टिकून येऊन मरहूम आई सिद्दीकाची हिमायत केले भली जद्दोजहद करूकाच पडले भली दूरखस करूकाच पडले ते इलेक्शनाचो भूत दिमागा भितर सवार जाण कोणतोच आपले दुनिया भितर काही खेळात वशे नाही आखिर इलेक्शन झालो आमची माणसे जिल्ह्याचे मुख्तलिफ ठावावर बैसून इलेक्शनाची निगराणी करते होते आणि आमची तमाम माणसे ज्यादा वोट भटकले कसं होतो मुसलमानाचो आणि ते अब्दुल करीम कित्तूर सभा तो कुमटा भितर एक बस्ती महमूद बोलून होतो तो भल्ली जद्दोजहद केलो भल्लीसा हे केलो
बहरहाल नतीजा का जालो कारण की तू नाकाम जालो आणि आयएस सिद्दीक कामयाब आहे. आमकां व्हडली खोशी जाली ते म्हाका आयएस सिद्दीकाचे बरी मुबारकबादीचे बरी गांवां भितर जलसा जाले, हर महल्ला जाल्ला पर्यंत जाले आणि त्यांची तकरीरो जे कोणती होती ती तेजो रिकॉर्ड नाही, वरना आमच्या कौमा असं व्हडली रहबरी जाली. हर तकरीरे भितर अल्लाहची हम्द सना म्हाका तेजे कोणती आपली सांगते होते ते आज तो म्हाका आठवचे कुरानाची आयतो पढून तर्जुमा करते होते आणि कौमाक सही रास्ता पर लावची इंतहाई कोशिश करते होते. बहरहाल असंबली भितर आयएस सिद्दीक गेले आणि आयएस सिद्दीक वचून थिंगा बड़ी जबरदस्त खिदमत करते रहे. बल्कि म्हाका आठव अशे बाज पार्लिमेंट आणि असंबलीचे मेंबरां ते आपने बोलते होते कि वो असंबलीचो मेंबर ने वो दीन इस्लामीचो एक दाई आणि एक दीन इस्लामी तरफ एक दावत देतलो माणूस. आयएस सिद्दीक भितर बड़ी दीनदारी होती. बहरहाल तो इलेक्शन इशी जाऊन गेलो. आयएस सिद्दीक आपले हाथ से खिदमत करते रहे आणि आमकां खुशी होती की आमचे तर्फीन जिलाचो एक मुसलमान नुमाइंदो आयएस सिद्दीक असंबली बॉम्बे असंबली भितर वांटे. खैर वो हाफिजकानी जुकाकूच्या इलेक्शना भितर व्हडली धमाल जाली आणि अकबर व्हडली भली दूरखस करून हाफिज शमशुद्दीन साहेबाक हारोवची कोशिश केलो. अल्लाह तालाचो फजल जालो, मरहूम शमशुद्दीन कामयाब जाले. ते गेलो कौमा भितर फुटको पडली. हालत ही होती गांवा भितर तुम्ही ताज्जुब करते, अगर मेरी हाफिजका की हिमायत करता तो खो शमशुद्दीनाची हिमायत करतो, जन्मे शमशुद्दीनाची हिमायत करता तो बापा हाफिजकाची हिमायत करतो. घरे घरे हो इलेक्शनाचो चर्चा होता आणि कौमा भितर एक जिंदगी महसूस करती होती. जे कोण तो ते वक्तार जज्बा पैदा झालो होतो. अगर इलेक्शनी सूरत राहती नाही आणि इलेक्शनावर कोणतो सही लीडर बची ती ते जज्बान फायदा करतो तरी आमचे कौम व्हडली मुत्तहीद जाली. इसी हाफिजका आणि जुकाकू भितर काफी दुरी जाली आणि असंबली भितर ते होते राहिले. हे बंबई मुस्लिम लीगेचे सेक्रेटरी जाऊन काम करते राहिले. बंबई भितर हाफिजका साहेबाची व्हडलो वकार. हे वक्तार चुंद्रीकर, हाजी हसन अली इब्राहिम, मोहम्मद उमर कोकिल हे वक्ताचे बंबईचे लीडिंग पर्सनॅलिटीज होते. ते सगळी व्हडली इज्जत करते आणि यांची कारगुजारी ऊपर बड़ी खुश होते. बल्कि एटला सर कि हाजी हसन अली इब्राहिम तो मिलियनर तो करोडपती माणूस तो हेंका आपलं कूट करून धरलो आणि हर जातने हेंचे मशवरा मुताबिक काम करतो. इलेक्शनी दौर खत्म झालो. हाफिजका शमशुद्दीन साहेब असंबली भितर गेले आणि वो मामला रफ्ता रफ्ता कम पडते गए.